नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, सेंट्रल रेल्वे अपेंटिसशिप भरती निघालेली मित्रांनो 2025 ची मध्य रेल्वे अपेंटिसशिप भरती. ओके, 2025 साठी अपेंटिससाठी इथं वॅकन्सी असणार आहे. मुंबई विभाग जे असणार आहे, मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर आणि सोलापूर विभागासाठी इथं भरती असणार आहे. टोटल इथे मित्रांनो 2418 पदांसाठी इथं वॅकन्सी निघालेली आहे. 2418 पदांसाठी इथं वॅकन्सी निघालेली आहे. शैक्षणिक पात्रता असणार आहे 10वी पास प्लस ITI प्लस असणार आहे. ट्रेडनुसार NCVT SCVT सर्टिफिकेट वाले इथं अप्लाय करू शकता. संपूर्ण म्हणजे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपले टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप, इंस्टा आयडी, फेसबुकला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. सेंट्रल रेल्वेकडून ते वॅकन्सी निघालेली आहे. रेल्वे रिक्रुटमेंट सेलकडून 12/8/2025 ची नोटिफिकेशन आलेली आहे. नोटिफिकेशन जे असणार आहे, एंगेजमेंट असणार आहे, अपेंटिसशिपसाठी ते भरती निघाली सेंट्रल रेल्वेकडून. ओके, ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म चालू झालेले आहे 12/8/2025 पासून. क्लोजिंग डेट असणार आहे ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याची 11/9/2025. ज्यांना पण इथं फॉर्म भरायचा असेल, ऑनलाईन फॉर्म आपल्याला भरायचं आहे ऍप्लिकेशन फॉर्म आणि इंटरेस्टेड कॅन्डिडेटनी. ओके, जे की इथं असणार आहे अपेंटिसशिप भरती सेंट्रल रेल्वेकडून. टोटल इथं 2418 पदांसाठी इथं वॅकन्सी निघालेली आहे कम्प्लिटेड. ओके, ऑनलाईन पद्धतीने आपल्याला इथं फॉर्म भरायचा आहे क्लोजिंग डेट पर्यंत. ओके, त्या कॅन्डिडेटला इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे. rrccra.com या वेबसाईटवरून आपल्याला अप्लिकेशन फॉर्म भरायचा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दिली. ओके, डिव्हिजननुसार इथं वॅकन्सी असणार युनिट वाईज. ओके, कॅन्डिडेटला इथं मेरिट लिस्ट वगैरे देण्यात येणार आहे. मोड ऑफ सिलेक्शन जे असणार आहे, एंगेजमेंट असणार आहे, जे की मेरिटनुसार इथं आपल्याला घेण्यात येणार आहे. जी पर्सेंटेज आपल्याला असणार आहे त्यानुसार. ओके, पर्सेंटेज दिलेला आहे इथं. मॅट्रिफिकेशन 10वी मध्ये आपल्याला 50% इथं पाहिजे आहे आणि ITI मध्ये आपल्याला इथं पास पाहिजे आपण, तर आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके, त्याच्यामध्ये दिलेलं आहे पर्सेंटेज वगैरे जे काही असणार आहे. ऑल सब्जेक्ट आपल्याला इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथं ग्रुप वाईज आपल्याला सब्जेक्ट वगैरे असणार आहे. आता म्हणजे अप्लाय करण्यासाठी ITI पास आपण इथं पाहिजे आहे. NCVT SCVT सर्टिफिकेशन वाले इथं अप्लाय करू शकता. चांगली क्वालिटी आपल्याला असं आहे 10वी पास आपण इथं पाहिजे आहे. बोर्ड सेकंडरी एज्युकेशन. ओके, त्याच्यामधून त्याच्यामध्ये मित्रांनो संपूर्ण इथं आपल्याला जे असणार आहे ओपनिंग जी आलेली आहे मित्रांनो, सब्जेक्ट वाईज आपल्याला जे दिलेलं आहे कॅल्क्युलेशन सब्जेक्ट 100 मार्कांनुसार सब्जेक्ट आहे त्यानुसार. ओके, तिथं ऑनलाईन पद्धतीने इथं फॉर्म भरायचे आहे. जे की ते आता तुम्हाला मी सांगणार आहे. कॅन्डिडेटला इथं दिलेलं आहे चॉईस करायचं आपल्याला, जे की आपल्याला क्लस्टर दिलेलं आहे. पर्सेंटेजनुसार तिच्यासाठी क्लस्टर्स आणि युनिट दिलेले आहे. आता मुंबईसाठी तुम्ही इथं बघू शकता युनिट्स वगैरे दिलेले, नाव वगैरे दिलेले आहे. ओके, जे की तुम्ही वाचू शकता. त्यानंतर भुसावळ डिव्हिजनसाठी दिलेलं आहे इथं. त्याच्यानंतर पुणे डिव्हिजनसाठी तुम्ही बघू शकता इथं नाव वगैरे दिलेले आहे त्यांचे आपले युनिटचे. आणि इथं नागपूर डिव्हिजनसाठी. ओके, त्यानंतर इथं सोलापूर. अशा पद्धतीने तुम्हाला इथं बघायला मिळतात, जे की तुम्हाला कोणत्या डिव्हिजनला किती वॅकन्सी इथं खाली आपण बघूया. आता इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे. ITI वाले इथं अप्लाय करू शकता अपेंटिससाठी. आता मुंबई क्लस्टरसाठी इथं वॅकन्सी असणार आहे, जी की असणार आहे वाडी बिल्डरसाठी इथं वॅकन्सी असणार आहे, ज्यासाठी टेंडर वगैरे दिलेलं आहे. ट्रेड वगैरे असणार आहे. टोटल इथं कॅटेगरी वाईज वॅकन्सी दिलेली आहे. ओके, अपेंटिसशिप ट्रेड वगैरे दिलेलं आहे, किती वर्षासाठी असणार आहे. आता यासाठी फिटर करता येते वॅकन्सी असणार. टोटल 182 वॅकन्सी फिटर झालेलं पाहिजे आपल्याला. 1 वर्षासाठी ते अपेंटिसशिप असणार आहे. वेल्डरसाठी 3 वॅकन्सी असणार, 6 वॅकन्सी असणार आहे. वेल्डर झालेलं पाहिजे, 1 वर्षाची अपेंटिसशिप असणार आहे. कार्पेंटरसाठी 28 वॅकन्सी असणार आहे. 1 वर्ष कार्पेंटर आपलं झालेलं पाहिजे कोर्स, 1 वर्षाची अपेंटिसशिप आपली असणार आहे. त्यानंतर पेंटरसाठी जनरलसाठी तर 24 वॅकन्सी असणार आहे. पेंटर जनरल वाले इथं अप्लाय करू शकता. जे ITI झालेलं पाहिजे, 1 वर्षाची अपेंटिसशिप असणार आहे. टेलर जनरलसाठी तर 18 वॅकन्सी असणार आहे. इथे आपल्याला स्विंग मशीन जी असते मित्रांनो, शिलाई मशीन, ड्रेस मेकिंगचा इथं झालेलं पाहिजे ITI. इथे 1 वर्षासाठी इथं अपेंटिसशिप असणार आहे. टोटल इथं 258 पदं असणार आहे या वाडी बिल्डरमध्ये. ओके, त्यानंतर इथं कल्याण डिझेल सेटसाठी इथं वॅकन्सी असणार आहे, जे की इलेक्ट्रिशियनसाठी इथं 11 पदे असणार आहे. 1 वर्षासाठी अपेंटिसशिप असणार आहे. मशिनिस्टसाठी तर 1 पद असणार आहे. ओके, 1 वर्षाची अपेंटिसशिप. वेल्डरसाठी ते 1 पद असणार 1 वर्षाची अपेंटिसशिपसाठी. आणि त्याच्यानंतर इथं प्रोग्राम सिस्टम ॲडमिनिस्ट्रेशनसाठी 4 पदे असणार आहे. कॉम्प्युटर ऑपरेटरसाठी, कोपासाठी 1 वर्षाची अपेंटिससाठी. डिझेल मेकॅनिकलसाठी 33 पदे असणार आहे. 1 वर्षाची अपेंटिससाठी ती वॅकन्सी असणार आहे. टोटल इथे 50 पदे इथं बघायला मिळतात आपल्याला. त्यानंतर कुर्ला डिझेल सेटसाठी इथं वॅकन्सी असणार. इलेक्ट्रिशियनसाठी 24 पदे असणार आहे. त्यानंतर इथं मेकॅनिकल डिझेल 36 पदे असणार आहे. टोटल 60 पदे असणार आहे. 1 वर्षाची अपेंटिससाठी असणार आहे इथं पण. ओके, त्यानंतर मुंबई क्लस्टरसाठी परत इथं जी बघायला मिळतात, जे की कल्याणसाठी असणार आहे, जे की ट्रेड इथं बघू शकता तुम्ही.
आणि इथं कॅटेगरी वेकेन्सी. आता इथं फिटर करता इथं 42 पदं असणार आहे टोटल. 1 वर्षाची अपेंडिक्स असणार सगळ्यांसाठी. तिथं टर्नरसाठी इथं 10 पदे असणार आहे. वेल्डर गॅस इलेक्ट्रिकसाठी तर 10 पदे असणार आहे. त्यानंतर इलेक्ट्रिशियनसाठी तर 42 पदे असणार आहे. त्यानंतर मशिनिस्टसाठी तर 5 पदे असणार आहे. एस्टिमेशन मेकॅनिकलसाठी 2 पदे असणार आहे. आणि लॅबोरेटरी असिस्टंटसाठी इथं लॅबोरेटरी असिस्टंटसाठी इथं 3 पदे असणार आहे. इलेक्ट्रॉनिक मशीनसाठी 10 पदे असणार. टोटल इथे 142 पदे बघायला मिळतात. आता कुर्लासाठी इथं SRDD साठी इथं टर्नरसाठी तर 5 वॅकेन्सी, गॅस अँड इलेक्ट्रिकलसाठी वेल्डरसाठी तर 3 वॅकेन्सी, इलेक्ट्रिशियनसाठी 90 वॅकेन्सी. टोटल ते 180 वॅकेन्सी 1 वर्षाची अपेंडिक्स. पॅरेल वर्कशॉपसाठी तर फिटरसाठी 50 वॅकेन्सी, मशिनिस्टसाठी 25 वॅकेन्सी, सीट मेटल वर्करसाठी 20 वॅकेन्सी, वेल्डर अँड गॅस इलेक्ट्रिकसाठी 41 वॅकेन्सी, इलेक्ट्रिशियनसाठी 44 वॅकेन्सी टोटल. आणि कार्पेंटरसाठी 9 वॅकेन्सी असणार आहे 1 वर्षाची अपेंडिक्स. मशिनिस्टसाठी इथं 28 वॅकेन्सी, कॉम्प्युटर कोपासाठी इथं 20 वॅकेन्सी, मशिनिस्ट व्हिकल मोडरसाठी 10 वॅकेन्सी, मेकॅनिकल डिझेलसाठी इथं 51 वॅकेन्सी, पेंटरसाठी 5 वॅकेन्सी. टोटल इथं 330 पदांसाठी वॅकेन्सी असणार आहे. आता मुंबई क्लस्टर माटुंगासाठी तर वॅकेन्सी असणार आहे. माटुंगा वर्कशॉपसाठी जे की तुम्ही मशिनिस्टसाठी 24 वॅकेन्सी, द टूल मशिनिस्टसाठी तर 45 वॅकेन्सी, फिटरसाठी तर 184 वॅकेन्सी, कार्पेंटरसाठी 118 वॅकेन्सी, वेल्डर गॅस इलेक्ट्रिकसाठी 51 वॅकेन्सी, पेंटर अँड जनरलसाठी 35 वॅकेन्सी, इलेक्ट्रिशियनसाठी 90 वॅकेन्सी. टोटल इथं 547 पदांसाठी भरती असणार आहे 1 वर्षाची अपेंडिक्स. आता भायखिल्लाचं जे वर्कशॉप असणार त्यासाठी इथं फिटरसाठी 26 वॅकेन्सी, टर्नरसाठी 6 वॅकेन्सी, मशीनसाठी 5 वॅकेन्सी, वेल्डरसाठी 8 वॅकेन्सी, कोपासाठी इथं 6 वॅकेन्सी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिकल सिस्टमसाठी इथं 2 वॅकेन्सी, त्याच्यानंतर इलेक्ट्रिशियनसाठी 3 वॅकेन्सी, पेंटर जनरलसाठी 4 वॅकेन्सी. टोटल इथं 6 वॅकेन्सी बघायला मिळतात 1 वर्षाची अपेंडिक्स. आता भुसावळ क्लस्टरसाठी इथं वॅकेन्सी असणार आहे. वाघोल डेपोसाठी आता इथं फिटरसाठी इथं 107 वॅकेन्सी, वेल्डरसाठी 12 वॅकेन्सी, मशिनिस्टसाठी 3 वॅकेन्सी. टोटल इथे 122 वॅकेन्सी बघायला मिळतात. ओके. त्यानंतर भुसावळ क्लस्टरसाठी परत इथे वॅकेन्सी असणार. इलेक्ट्रिकल लोको सीटसाठी, फिटरसाठी इथे 38 वॅकेन्सी, इलेक्ट्रिशियनसाठी 38 वॅकेन्सी, वेल्डरसाठी 4 वॅकेन्सी. टोटल 80 वॅकेन्सी बघायला मिळतात 1 वर्षाची अपेंडिक्स. इलेक्ट्रिकल लोकोमोटिव्ह वर्कशॉपसाठी इथं इलेक्ट्रिशियनसाठी 56 वॅकेन्सी, फिटरसाठी 53 वॅकेन्सी, वेल्डर गॅस इलेक्ट्रिकसाठी तर 7 वॅकेन्सी, कॉम्प्युटर कोपासाठी इथं 2 वॅकेन्सी. टोटल इथं 118 वॅकेन्सी बघायला मिळतात 1 वर्षाची अपेंडिक्स. आता मनमाड डिव्हिजनसाठी इथं वॅकेन्सी असणार आहे की भुसावळ डिव्हिजनमध्ये येतं, ज्यासाठी फिटरसाठी 27 वॅकेन्सी, टर्नरसाठी 3 वॅकेन्सी, मशीनसाठी 7 वॅकेन्सी, वेल्डर गॅस इलेक्ट्रिकलसाठी 7 वॅकेन्सी, मेकॅनिकल मोटार व्हेकलसाठी 1 वॅकेन्सी, मेकॅनिकल डिझेलसाठी 4 वॅकेन्सी, आणि इथं पेंटरसाठी इथं 2 वॅकेन्सी असणार आहे. टोटल इथे 51 वॅकेन्सी बघायला मिळतात. तर TMV नाशिक रोडसाठी इथं वॅकेन्सी असणार आहे. फिटरसाठी 9 वॅकेन्सी, मशीनसाठी 4 वॅकेन्सी, वेल्डरसाठी 6 वॅकेन्सी, इलेक्ट्रिशियनसाठी 24 वॅकेन्सी, कार्पेंटरसाठी 2 वॅकेन्सी, आणि मेकॅनिकल डिझेलसाठी 2 वॅकेन्सी. टोटल 27 वॅकेन्सी बघायला मिळतात. त्यानंतर इथं असणार आहे पुणे क्लस्टरसाठी, जे की तर वाघोल डेपोलसाठी असणार आहे, जे की फिटरसाठी 20 वॅकेन्सी, मशीनसाठी 3 वॅकेन्सी, वेल्डरसाठी 3 वॅकेन्सी, पेंटरसाठी 2 वॅकेन्सी, कार्पेंटरसाठी 3 वॅकेन्सी. टोटल 31 वॅकेन्सी बघायला मिळतात. डिझेल लोको सेटसाठी इथं मशीनसाठी 55 वॅकेन्सी, इलेक्ट्रिशियनसाठी 55 वॅकेन्सी, वेल्डरसाठी 8 वॅकेन्सी, मशीनसाठी 2 वॅकेन्सी, पेंटरसाठी 1 वॅकेन्सी. टोटल ते 121 वॅकेन्सी बघायला मिळतात 1 वर्षाची अपेंडिक्स. इलेक्ट्रिकल लोको सीट्स दौंडसाठी इथं वॅकेन्सी असणार आहे. दौंडला फिटरसाठी 20 वॅकेन्सी, इलेक्ट्रिशियनसाठी 20 वॅकेन्सी, वेल्डरला 2 वॅकेन्सी, मशीन्सला 2 वॅकेन्सी, पेंटरला 1 वॅकेन्सी, कार्पेंटरला 1 वॅकेन्सी. टोटल इथे 40 वॅकेन्सी बघायला मिळेल 1 वर्षाची अपेंडिक्स. नागपूर क्लस्टरसाठी तुम्ही बघू शकता, इलेक्ट्रिशियन लोको सीटसाठी अजनीसाठी इथं इलेक्ट्रिशियनसाठी 33 वॅकेन्सी, इलेक्ट्रॉनिक मशीनसाठी 15 वॅकेन्सी. टोटल 48 वॅकेन्सी बघायला मिळतात. वागोन डेपोसाठी तर वॅकेन्सी असणार आहे. फिटरसाठी इथं 52 वॅकेन्सी, वेल्डरसाठी इथं 11 वॅकेन्सी. टोटल 63 वॅकेन्सी बघायला मिळतात. मेलपाल अजनीसाठी तर वॅकेन्सी असणार आहे 17 वॅकेन्सी, फिटरसाठी, इलेक्ट्रिशियनसाठी 16 वॅकेन्सी. टोटल 33 वॅकेन्सी बघायला मिळतात. तर सोलापूर क्लस्टरसाठी इथं वाघोन डेपोसाठी इथं असणार आहे फिटरसाठी 40 वॅकेन्सी, कार्पेंटरसाठी 2 वॅकेन्सी, त्यानंतर मशीनसाठी 4 वॅकेन्सी, वेल्डरसाठी 7 वॅकेन्सी, आणि मेकॅनिकल डिझाईनसाठी 2 वॅकेन्सी. टोटल 55 वॅकेन्सी बघायला मिळतात. त्यानंतर इथं
करडूवाडी वर्कशॉपसाठी तर फिटरसाठी 7 वॅकन्सी, मशीनसाठी 5 वॅकन्सी, वेल्डरसाठी 4 वॅकन्सी, कार्पेंटरसाठी 2 वॅकन्सी. टोटल इथं आपल्याला पेंटरसाठी 3 वॅकन्सी, टोटल 21 पदे बघायला मिळतात 1 वर्षांच्या अप्रेंटिस सगळ्यांसाठी. ओके, तर PWD वाल्यांना पण इथं वॅकन्सी असणार आहे. लिॲबिलिटी क्रायटेरिया जो असणार आहे 15 ते 24 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. आपलं एज लिमिट काउंट होणार आहे 12/8/2025 आता ते एज लिमिटमध्ये सूट असणार आहे. आता 5 वर्षाची सूट असणार SC/ST कॅन्डिडेटला आणि 3 वर्षाची सूट असणार OBC कॅन्डिडेटला. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही संपूर्ण माहिती दिलेली आहे. आता इथं PWDला 10 वर्षाची सूट असणार आहे, जी की इथं ओपन कॅटेगरीसाठी 10 वर्षाची असते, अशा पद्धतीने दिलेली आहे. ओके, मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन 10वी पास पाहिजे आपल्याला 50% प्लस आपल्याला ITI झालेलं पाहिजे 50% तर आपण इथं अप्लाय करू शकतो. पेमेंट ऑफ फी असणार आहे नॉन रिफंडेबल ₹100 असणार आहे. त्या आपल्याला ऑनलाईन पद्धतीने आपल्याला पेमेंट फी करायची आहे. ओके, जे की तुम्हाला इथं बघू शकता UPI ID, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड मार्फत आपण करू शकतो. SC/ST PWDला कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. फी भरल्यानंतर त्याची इथं पेमेंट रिसिप्ट डाउनलोड करून घ्यायची आहे. ओके, त्याच्यामध्ये आता इथं बघू शकता तुम्ही टेट्स वगैरे दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला अपर एज लिमिट वगैरे संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. ओके, कोणत्याही टेटसाठी आपल्याला अप्लाय करून घ्यायचं जे पण आपलं टेट असेल. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी rrcccr.com या वेबसाईटवर अप्लाय करायचं आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ज्याचा अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल मित्रांनो. फोटोग्राफ सिग्नेचर वगैरे आपल्याला अपलोड करून घ्यायचे. DPI वगैरे दिलेले आहे, साईज वगैरे डॉक्युमेंटेशनची 10वीचं डॉक्युमेंट्स, त्यानंतर इथं NCVT सर्टिफिकेशन, कॅटेगरी सर्टिफिकेशन, ही सगळी डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे. लास्ट डेट असणार अप्लाय करण्याची 11/9/2025. ट्रेनिंग पिरियड असणार 1 वर्षासाठी असणार. त्यासाठी आपल्याला इथं ₹7,000 स्टायपन असणार आहे प्रत्येक महिन्याला. ओके, ॲग्रीमेंट असणार आहे ट्रेनिंगसाठी. ओके, चांगली पॉझिटिव्ह आपल्याला मेडिकल फिटनेस वगैरे चेकआउट होणार आहे. हेल्पलाईन नंबरसाठी तुम्हाला ईमेल ॲड्रेस दिलेला आहे, ईमेलवर तुम्ही त्यांना मेल करू शकता. संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हे फॉर्मॅट सर्टिफिकेट बघू शकता कॅटेगरी वाईज. ओके, काय डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि जर तुम्हाला PDF फाईल डाउनलोड करायचं असेल टेलिग्राम चॅनल WhatsApp पण डाउनलोड करून घ्यायची, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके, तर काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओला लाईक करायचं, जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. चॅनलवर पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. अशाच तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन असतो. अशाच नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे. भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो, थँक्यू.